नमस्कार मित्रांनो, पार्ट 1 पाहिल्यानंतर अनेकांनी एक प्रश्न विचारला. आता घरात बदल कुठून सुरू करायचा? आज मी त्याचं उत्तर देणार आहे. आज आपण खोलीने पाहणार आहोत आणि प्रत्येक ठिकाणी एक गोष्ट, एक सूचना देणार आहे. किचन. आता किचन म्हणजेच घराची आग, म्हणजे घरामध्ये पेटवत असलेली आग. किचन म्हणजे फक्त स्वयंपाकाची जागा नाही, तर घराची ऊर्जा निर्माण करणारी जागा आहे. एक घर मी पाहिलं, उत्तर पूर्व किचन. पैसे येतात पण खर्च वाढतो, कारण आग आणि पाणी एकत्र आले तर संघर्ष वाढतो. योग्य आग्नेय. तर आजच पहा, गॅस आणि सिंक समोरासमोर आहेत का? आणि समोरासमोर असेल तर तो वास्तुदोष तुम्ही दूर करा. आता बेडरूम म्हणजेच मित्रांनो, झोप जिथे चांगली तिथे निर्णय चांगले होतात, आणि निर्णय चांगले झाले की घरातील प्रगती होण्यास मदत होते. घरातील जे आपले सदस्य असतात त्यांना एक प्रकारचं सुख, समृद्धी आणि भरभराटी मिळत असते. दक्षिण पश्चिम बेडरूम. तर स्थिर नातेसंबंध राहतात, आत्मविश्वास वाढतो आणि नियंत्रण राहते. तर मित्रांनो, आपली जी बेडरूम असेल त्या बेडरूमची योग्य दिशा ही तुम्ही बघा. आणि योग्य दिशा काय आहे, तर दक्षिण पश्चिम दिशेला हा दरवाजा, बेडरूमचा दरवाजा असावा, म्हणजे बेडरूम असावी. सूचना: बेडवर झोपताना डोकं दक्षिणेकडे आहे का हे तपासा, आणि त्या पद्धतीने तुम्ही बेडवर झोपत जा. आता पुढचा पॉईंट आहे पूजा खोली. पूजा खोली म्हणजे घराचं केंद्र असतं. पूजा खोली म्हणजे देवासाठी नाही, आपल्या मनासाठी असते. ईशान्य पूजा खोली मन शांत करते, घरात सकारात्मकता ठेवते. तर ही जी देवाची खोली असते, ही तुम्ही व्यवस्थित, स्वच्छ आणि व्यवस्थित ठेवून त्याच्यामध्ये देवासमोर दिवा अगरबत्ती लावल्यास ही पूजा खोली असते. ही पूजा खोली आपल्या मनासाठी, आपल्या मनाचा जो आधार असतो, आपल्या मनाची जी शक्ती असते ती वाढण्यासाठी आपल्याला मदत करत असते. तर आज पूजा खोलीसाठी सूचना आहे तुम्हाला. आज पूजा करताना फोन बाजूला ठेवा आणि फक्त श्वास ऐका आणि बघा तुमची प्रगती कशी होती ते. पुढचा पॉईंट आहे बाथरूम. उत्तर पूर्व दिशा ही टाळा. बाथरूमसाठी उत्तर पूर्व दिशा टाळा आणि बाथरूम ही नेहमी स्वच्छता ठेवा. बाथरूम हे स्वच्छ असले पाहिजे आणि बाथरूम हे वापरताना नेहमी ते स्वच्छ करून आणि स्वच्छ वापरल्यानंतर सुद्धा ते स्वच्छ करून ठेवले पाहिजे. तसेच तिजोरी. पुढचा पॉईंट आहे तिजोरी. तिजोरी ही उघडताना उत्तर दिशेकडे असावी आणि तिजोरीच्या ज्या पाठीमागे भक्कम भिंत असावी. म्हणजे काय होतं की आपल्या घरामध्ये जी येणारी लक्ष्मी असते ती टिकून राहते, सुख समृद्धी लाभते आणि आपल्या घराची प्रगती होते. तर याच्यासाठी सूचना आहे, तिजोरी कधीही रिकामी ठेवू नका, किमान एक तरी नोट त्यामध्ये ठेवा. मित्रांनो, वास्तू म्हणजे अंधश्रद्धा नाही, ती एक शिस्त आहे. ती एक आपल्यासाठी असलेली एक सकारात्मक ऊर्जा आहे. घरात शिस्त, सकारात्मक ऊर्जा असेल तर मनात शांती आणि आयुष्यामध्ये स्थैर्य प्राप्त होत असतं. तर पुढील पार्ट 3 मध्ये मी सांगणार आहे वास्तुदोष ओळखायचे कसे आणि त्यावर उपाय कसा करायचा. तर चॅनलला सोडू नका
कारण पुढचा भाग खूप खोल आहे. तर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ आपले बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. तर पुढचा व्हिडिओ नक्कीच पुढील वेळेत येणार आहे. तोपर्यंत धन्यवाद.